नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 5 मे. आज राज्यात वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, तसेच पूर्व विदर्भातील काही ठिकाणी, तसेच यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. मित्रांनो, विजा चमकत असताना आपण शेतामध्ये किंवा झाडाखाली थांबू नये. तसेच आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत. तसेच आज ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यातील पूर्वेकडील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे दिनांक 9 मे रोजी बंगालच्या उपसागरात तामिळनाडूजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आजपासून पुढील काही दिवस दक्षिण कर्नाटक, पांडिचेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, मी अंदाज दिल्यानंतर काही जण मी दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक करून त्याच पद्धतीचा अंदाज देत आहेत असे बरेच शेतकरी बांधव सांगत आहेत. तरी त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की असा जर व्हिडिओ दिसला तर तो मला पाठवा. तसेच आज विदर्भात तसेच नांदेड जिल्ह्यात तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात तसेच कोकणात तापमान 32 ते 34 अंशादरम्यान राहील. राज्याच्या इतर भागात तापमान 37 ते 40 अंश राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.